नमस्कार मंडळी, मजेत ना? त्याला आज आपण करूयात शेपूची भाजी आणि आंबट चुका ह्यांची मिक्स भाजी. त्यासाठी मी गावरान शेपूची भाजी घेतली आणि आंबट चुका या दोन्ही भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यासाठी आपण हिरव्या मिरच्या 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत. या भाज्या आपल्याला आता कट करून घ्यायच्या आहेत. शेपूची भाजी बारीक कट करून घेतलेली आहे. याबरोबरच आंबट चुक्याची भाजी देखील मी कट करून घेतली आहे. बरोबरीलाच गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती. या कढईमध्ये खालच्या लेअरला शेपूची भाजी आणि वरच्या लेअरला आंबट चुक्याची भाजी टाकायची. शेपूच्या भाजीला शिजायला वेळ लागतो म्हणून ती खाली टाकलेली आहे. यामध्ये आपण 1 ग्लासभर पाणी ॲड केलं आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनटं मध्यम गॅसवर शिजून घ्यायचे आहे. ही भाजी शिजत असताना आपण तोपर्यंत हिरव्या मिरच्या ते वाटून घेऊ. हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि शेंगदाणे चांगले बारीक वाटून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता आता गॅसवर भाजी शिजलेली आहे. या भाजीमध्ये 2 चमचे मी बेसन पीठ ॲड केलं. भाजी थोडी घट्ट होती आणि मिळूनही येते. या सर्व बेसन पिठाच्या गाठी मी फोडून घेतल्या आणि नंतर यामध्ये बारीक केलेलं हिरव्या मिरच्याचं वाटण घालून मिक्स केलं आणि गॅस चालू केला. दुसऱ्या गॅसवर एका वाटीमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल कडकडीत गरम झाल्यावर गॅस बंद केला आणि त्यामध्ये जिरे टाकून जिऱ्याची फोडणी त्या भाजीमध्ये मिक्स केली. ही भाजी 3 ते 4 मिनटं पुन्हा शिजून घेतली. सर्व साहित्य मिक्स करून भाजी थोडाच वेळ शिजू द्यायची आपल्याला आणि चवीपुरतं मीठ देखील घालायचे आहे यामध्ये. ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर देखील खूप छान लागते. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडते का ही भाजी कमेंट करून मला नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.